नमस्कार. महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये 24 जूनची जे महाराष्ट्रातील मान्सून आणि पावसाच्या ताज्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे आत्ता जसा मुंबई आणि कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस जो आहे, मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. येत्या 24 तासामध्ये हा पाऊस तसा राहणार आहे. मात्र उद्या संध्याकाळपर्यंत हा जो पावसाचा जोर आहे हा उसळणार आहे. खूप कमी प्रमाणामध्ये संध्याकाळपर्यंत उद्या 24 तारखेपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे. मात्र आज रात्री आणि उद्या दुपारपर्यंत हा जो पाऊस आहे, मुसळधार स्वरूपाचा पाऊस मुंबई आणि कोकण किनारपट्टी परिसरामध्ये राहणार आहे. तर कशा पद्धतीने हे बदल होत आहेत, त्याचबरोबर हा जो आत्ताचा जो उपग्रह सॅटेलाईटचा बॅच पाहिलात, तुम्ही इमेज पाहिली, तर यामध्ये पावसाचे ढग कुठे दिसून येत आहेत, कशा पद्धतीची स्थिती आहे आणि यानंतर पुढचा उद्याचा दिवस कसा असेल, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. सुरू करूयात. पहिल्यांदा पाहिलं तर पाहू शकता भारताचा यामध्ये जर महाराष्ट्र पाहिलं तर पाहू शकता अरबी समुद्रामध्ये चांगल्या पद्धतीने मॉइश्चर जे आहे, आर्द्रता हे निर्माण झालेली आहे. कमी दाबाचा पट्टा हा पुढे सरकतोय. सध्या यामध्ये पाहिलं तर महाराष्ट्राचा हा जो भाग आहे, या भागामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. कोकण किनारपट्टी असेल, त्याचबरोबर विदर्भ नंतर आला पाहू शकता. यामध्ये मुंबई आहे, त्याबरोबर मध्य महाराष्ट्र या भागामध्ये सुद्धा यामध्ये पावसाचे ढग जोरदार आहेत. नाशिक, छत्रपती संभाजीनगर खाली थोडंसं आलं तर यामध्ये हा जो भाग आहे, इथे सुद्धा महाराष्ट्राच्या पाऊस जो आहे जोरदार आहे. तर या पद्धतीने विदर्भामध्ये सुद्धा आता थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस हा सुरू झालेला आहे. त्याचवेळी जर इथला भाग पाहिला तर यामध्ये उपग्रह जो आहे, यामध्ये उपग्रह मॅपनुसार तुम्ही चेक केलं तर यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये जोरदार अशी प्रणाली हे दिसून येते. खूप मोठ्या प्रमाणावर पावसाचे ढग जे आहे सॅटेलाईट इमेजमध्ये दिसून येत आहेत. तर आपण पुढे पाहूयात सध्या मुंबईमध्ये कशा पद्धतीचा पाऊस सुरू आहे. तर आज राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनने आणखी प्रगती केली. थोडासा मान्सूनचा जो ट्रप आहे हा वरती आलेला आहे. आपण सांगितलं होतं की मान्सून मुंबईमध्ये पोहोचेल कालच्या व्हिडिओमध्ये. यानुसार आणखी प्रगती झालेली आहे आणि मुंबई कोकण किनारपट्टीवर मान्सून जो आहे हा सक्रिय झाला असून त्याचा प्रभाव आता तुम्ही स्पष्टपणे बाहेर पडल्यानंतर सुद्धा पाहू शकता, जाणवायला लागलेला आहे. तर विकेंड जो आहे हा चांगला असणार आहे. मात्र या संदर्भात पुढची महत्त्वाची अपडेट सुद्धा जाणून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता. यामध्ये सध्या मान्सूनची उत्तर सीमा मुंबई, डहाणू, वर्धा आणि रायपूरच्या दिशेने सरकली आहे आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची चांगली स्थिती ही निर्माण झाली आहे. हवामान तज्ज्ञ जे आहेत यानुसार जर माहिती पाहिली तर उंचीवरील जी ट्रप रेषा आहे, या ट्रप रेषेमुळे वातावरणामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे आणि याच कारणामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस जो आहे हा पडत आहे. तर काही भागांमध्ये विजांचा कडकडाट नसतानाही मुसळधार सरी ज्या आहे त्या कोसळत आहेत. तर पुढे जर पाहिलं आपण दोन मॅप पाहणार आहोत. ECMWF हा हवामान मॉडेल आहे आणि हा जो ECMWFचा मॉडेल जो आहे हा सकाळचा आहे. पाहू शकता सकाळी 9:30चा म्हणजे 3 तासाचं हावरली मॅप आहे. एक 3 तासाचा मॅप आहे. तर यामध्ये पाहिलं तर सकाळी 6 ते 9:30 पर्यंतचा हा मॅप दाखवतोय. मुंबईमध्ये पाहू शकता जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी दाखवला आहे. त्याचबरोबर इथे जर थोडंसं झूम केलं तुम्ही पाहू शकता तर अहमदनगर, बीड या भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा ढगफुटी सदृश्य पाऊस हा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इकडे खालचा भाग कोल्हापूर आहे, त्याचबरोबर तळकोकण आहे, कोकण किनारपट्टी या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस जो आहे हा होणार आहे. थोडंसं वरती गेलात तर या भागामध्ये पाहिलं तर जळगाव, त्याचबरोबर महागाव आहे, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. त्याचवेळी बाकीचा जो भाग यामध्ये विदर्भाचा भाग पाहिलात, अकोला असेल, अमरावती असेल, वर्धा, गडचिरोली, छत्रपूर, त्याच्यानंतरनं इथे पाहू शकता नांदेड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे हा जाणवतोय, दिसून येतोय. लातूर हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल. ही सकाळपर्यंतची स्थिती आहे 3 तासाची, म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत. आज रात्रीचा तुम्ही जर मॅप पाहिला तर आज रात्री सुद्धा मुंबई त्याचबरोबर कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस हा सुरू राहील, कारण मान्सून तो त्या पद्धतीने पुढे सरकत आहे. तर हे वातावरण जे आहे, कमी दाबाचा पट्टा हा थोडासा पुढे सरकेल. दुपारी पाहिलं तर पाहू शकता ही अंदाज तुम्ही दिलाय हा सकाळी 6 ते 9:30 वाजेपर्यंतचा आहे.
त्याच्यानंतरनं हा संध्याकाळच्या 5:30 वाजताचा ECMWFचा मॅप जर पाहिलात तुम्ही प्रिस्क्रिप्शनचा, तर यामध्ये काय दिसतंय तुम्ही पाहू शकता. यामध्ये जो कमी दाबाचा पट्टा आहे, हा पट्टा या भागामध्ये सकाळी होता. सकाळच्या भागामध्ये इथे पाऊस जो आहे जोरदार सुरू होता. मात्र त्यानंतर हा पट्टा जो आहे पुढे मध्य महाराष्ट्राकडे सरकलेला आहे आणि या कारणामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीमध्ये पावसाचा जोर हा संध्याकाळी 5:30-6 नंतर ओसरेल, कमी होईल आणि खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस असेल. आणि त्याचवेळी हा पाऊस जो आहे पुढे शिफ्ट होतोय. कुठे जातोय पाहू शकता. यामध्ये लातूर, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला या भागामध्ये, निजामाबाद सुद्धा आहे. तर या भागामध्ये पावसाचा जोर थोडासा वाढेल, कारण हा ट्रफ जो आहे पट्टा हा थोडासा पुढे सरकला. आपण सांगितलं होतं अगोदर सुद्धा हा ट्रफ जो आहे अस्थिर आहे, थोडासा पुढे सरकलेला आहे. या अगोदर सध्याची स्थिती पाहिली आत्ताची लाईव्ह, तर हा जो ट्रफ आहे हा सध्या मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर स्थित आहे आणि त्यामुळे या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस सध्या होत आहे. दुपारपर्यंत हा उद्या 24 तारखेपर्यंत दुपारपर्यंत तशीच स्थिती राहील. मात्र त्यानंतर संध्याकाळी 5-5:30 नंतर हा ट्रफ जो आहे पुढे सरकत आहे आणि या कारणामुळे संध्याकाळनंतर पावसाचा जोर जो आहे मुंबई आणि कोकण किनारपट्टीमध्ये कमी होईल. त्याचबरोबर पुढे ट्रफ सरकल्यामुळे पुन्हा अकोला, अमरावती यांचा सध्याचा जर स्थिती पाहिली सकाळी 9-9:30 दरम्यान हलका पाऊस होता. त्याच ठिकाणी यामध्ये चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या सगळ्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू व्हायला सुरुवात होईल दुपारी 12-1 नंतरनं. म्हणजे संध्याकाळची स्थिती पाहिली आपण 5:30ची, तर या कारणामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीमध्ये पावसाचा जोर हा 24 जून उद्या संध्याकाळी कमी होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात सुद्धा आपण उद्याचे जे अपडेट आहेत हवामानामध्ये कसे बदल होत आहेत हे देणार आहोत. तर आपण सांगितल्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर जालना आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी सुरू आहेत. आपण मॅपमध्ये पाहिल्यानुसार तर काही तासही ही स्थिती कायम राहू शकते, अजून पुढे राहू शकते. त्याचबरोबर आत्ता सांगितल्यानुसार विदर्भ, अमरावती, अकोला आहे, वर्धा आहे, नागपूर, भंडारा, त्याचबरोबर गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस मध्यम असेल. त्याचवेळी मराठवाड्यातील बीड, परभणी जिल्ह्यांमध्ये ढगांची गर्दी ही वाढली असून मी सांगितल्या पद्धतीने बीड, लातूर या भागामध्ये पाऊस जो आहे जोरदार होऊ शकतो आणि परभणीच्या काही भागांमध्ये आज रात्री पावसाचा अंदाज हा दिलेला आहे. कोकणाबद्दल तर सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे रायगडपासून दक्षिण कोकण आणि कुवा परिसरामध्ये सध्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यांच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस जो आहे हा पडण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी पडतील. तर मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हे दिसून येते. आता महत्त्वाचं म्हणजे आजची रात्र आणि उद्याचा दिवस मराठवाडा तसेच पश्चिम विदर्भात काही भागांसाठी पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे स्थानिक हवामान जे आहे विभागाचे अपडेट, इशारे जे आहे नियमितपणे आवश्यक आहे. IMDची वेबसाईटसुद्धा चेक करा. थोडक्यात सांगायचं झालं तर आज संध्याकाळी उद्या दुपारपर्यंत मुंबई आणि कोकणामध्ये मान्सून चांगला सक्रिय आहे. पाऊस चांगला होणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी या सुरू आहेत. दक्षिण कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता ही कायम आहे. मात्र उद्या संध्याकाळनंतर हा जोर ओसरण्याची शक्यता आहे. उद्या कशा पद्धतीने हवामानामध्ये बदल होत आहेत, काय काय महत्त्वाचे हे चेंजेस आहेत, त्याचबरोबर कुठे कुठे पाऊस जो आहे त्यानंतर 25 असेल 26 या जून या 2 दिवसामध्ये पडू शकतो. या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.